have joined in today's session. Okay, सर्व मुलांनी आजचा आपला सेशन जॉईन केला आहे. ओके, अँड वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल. अँड टुडे इज फर्स्ट डे ऑफ आवर लाईव्ह सेशन. आज आपल्या लाईव्ह सेशनचा पहिला दिवस आहे. ठीक आहे. वेलकम टू ऑल फॉर जॉईनिंग आवर लाईव्ह सेशन. ओके, चल लेट स्टार्ट. आता हे बघा, तुम्हाला माहित आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा कोणतीही जरी लँग्वेज असले तर ग्रामरमध्ये काय असतं बघा, काळ काळ असतात, राईट. काळाला आपण मध्ये म्हणत असतो टेन्स. ओके, टेन्स. आता मेन मुख्य प्रकार असतात काही काळाचे आणि काही उपप्रकार असतात, बरोबर. तर त्यातले जे काही काळाचे मुख्य प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत ते तुम्ही मला पटकन सांगायचे. चलो, आय एम वेटिंग फॉर यू. काळाचे जे काही मुख्य प्रकार आहेत किती आहेत बरं, सर्वांना माहिती आहे. आय नो व्हेरी वेल अँड यू ऑल्सो नो व्हेरी वेल. चलो guys, please type in the chat box. Yes, yes, yes. Very good, very good, very good. Yes, Rishti ma'am. Yes, Praveen sir. Yes, Samsung. Yes, Vidya ma'am. Yes, Santosh sir. Yes, Priyanka ma'am. Exactly, Motorola. Prajakta ma'am. Komal ma'am. Excellent, guys. Perfect, perfect, perfect. Very good, Deepak sir. Right. There are three type of tenses. Okay. First one is present tense. Second one is past tense, and third one is future tense. Third one is future tense. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल मॅम, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय बरं? प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट? वर्तमान काळ. जी क्रिया सध्या चालू आहे ना, मी तुम्हाला शिकवत आहे. ओके, आम्ही शिकतो आहोत. प्रेझेंट टेन्स झालाय. मी तुम्हाला शिकवत आहे. प्रेझेंट टेन्स झालाय. ओके, त्यालाच आपण म्हणतोय प्रेझेंट टेन्स, बरोबर. पास्ट टेन्स मीन्स व्हॉट? पास्ट टेन्स मीन्स व्हॉट? भूतकाळ. जी क्रिया घडून गेली आहे त्यालाच आपण म्हणत असतो पास्ट टेन्स. ठीक आहे. आता हे बघा, मगाशीच चहा पिलो आहे. ओके, मी मगाशी चहा पिलो होतो. काय झालाय? पास्ट टेन्स झालाय, राईट. आता हे बघा, जी क्रिया घडून गेली त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतोय. जी क्रिया घडणार आहे इन फ्युचर, भविष्यात जी क्रिया घडणार आहे त्याला आपण म्हणत असतो फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स. ओके. आता बघा, हे झाले 3 मुख्य प्रकार. आता काही उपप्रकार सुद्धा असतात. किती असतात बरं? डू यू नो गायज? येस, व्हेरी गुड. येस. First one is simple tense. Okay, simple tense. Second one is continuous tense. Simple means what? साधा काळ. Continuous means what? अपूर्ण काळ किंवा चालू काळ. Perfect tense. Perfect tense. Perfect tense means what? पूर्ण काळ. क्रिया पूर्ण झाली आहे. ती प्रेझेंट मध्ये झाली असेल, पास्ट मध्ये झाली असेल, फ्युचर मध्ये झाली असेल. ठीक आहे. अँड लास्ट वन इज परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मीन्स व्हॉट? पूर्ण अपूर्ण काळ. हे आपण परत घेणार आहोत, याचं टेन्शनच घेऊ नका काहीच. ओके, फक्त एकदा तुम्हाला सिंपल सांगते. अँड 4 into 3 is equal to 12. ओके, देर आर 12 सब टाइप्स ऑफ टेन्सेस. ओके, 12 झालेत. सिंपल टेन्स तिन्ही काळामध्ये असणारे, प्रेझेंट पास्ट फ्युचर. कंटिन्युअस टेन्स तिन्ही काळामध्ये असणारे, प्रेझेंट पास्ट फ्युचर. परफेक्ट टेन्स पूर्ण काळ तिन्ही काळामध्ये असणारे. आणि लास्ट वन इज परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, तोही तीनही काळामध्ये असणारे, म्हणजे झाले तुमचे 12 काळ. ते आपण नंतर बघणार आहोत. त्याचे फक्त 6 फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायला देणार आहे. आणि फक्त तेच फॉर्म्युले तुम्ही लर्न करायचे आहेत. कारण तुम्ही इथं एक्झाम द्यायला नाही आलात. तुम्हाला इथं काय करायचं? इंग्लिश बोलायला शिकायला आलाय तुम्ही, राईट. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त जेवढं वाटतंय तेवढं, जेवढं आम्ही सांगतोय तेवढंच करा. आणि हो, तुम्हाला जर 15 दिवसाच्या आत रिझल्ट नाही दिसून आला, तुम्ही डायरेक्टली मला सांगायचंय. ओके, मॅम मला काही रिझल्ट येत नाही, का बरं असं होतंय? ओके, तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, कॉन्फिडन्स तुम्हाला 100% येणार की हा, आय कॅन स्पीक. ओके, मी बोलू शकतो, मी बोलू शकते. ओके, आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. ओके, तुम्हाला 100% कॉन्फिडन्स येणार आहे. आणि तुम्ही जर डेली बेसिसवर जर क्लास अटेंड केला ना, तर तुम्हाला 2 ते 2.5 महिने सफिशियंट झाले. डेली तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे त्यासाठी. डेली तुम्ही तुमचे हँड रेस पाहिजेत. मी काय करत असते माहिती का, जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस सुरू होते ना, तेव्हा प्रत्येकाला हँड रेस करायला सांगत असते. ओके, आणि हँड रेस केल्यावर तुम्हाला बोलायचं असतं. आपल्या क्लासमध्ये डिस्कशन होत असतं, ग्रुप डिस्कशन होत असतं. इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस सुद्धा आपण करून घेत असतो. जे काही इंटरव्ह्यू ट्रेनिंग्स असतात, ओके, त्याची आपण प्रॅक्टिस तिथं करून घेत असतो. त्याचंही टेन्शन घ्यायचं नाहीये. पण हो, 1 महिन्यानंतर, लगेच नाही. ओके, कारण तुम्हाला पहिल्यांदा सेंटेन्सेस क्रिएशन जमायला पाहिजे. ओके, नेक्स्ट थिंग. आता हे बघा, येस. आता आपण ना सध्याला एक फॉर्म्युला यूज करणार आहोत. ओके, जो तुम्हाला माहिती आहे एक फॉर्म्युला, पण आजचा थोडासा नवीन असेल मे बी तुम्हाला. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला मी तुम्हाला 3 ते 4 दिवस शिकवणार आहे. आणि नंतर मात्र तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले शिकवणार आहेत. ओके, पण त्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. चला, आता हे बघा,
आता 3-4 दिवस आपण प्रॅक्टिस नाही घेणार आहोत. 3-4 दिवसानंतर तुमची प्रॅक्टिस सुरू होणार आहे. आता आपण प्रॅक्टिस घेणार आहोत, पण तुम्ही स्वतः बोलणार नाही आहात. तुमचा माईक सध्या इथं ऑन ऑन होणार नाहीये. ओके. पण 3 ते 4 दिवसानंतर तुमचा माईक ऑन होणार आहे. त्याचंही कुणीही टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे? आता बघा, तुम्हाला एक माहिती आहे फॉर्म्युला. एक सिंपल फॉर्म्युला तुम्ही 5वी पासून शिकत आलात. कोणता आहे संतोष सर? व्हेरी गुड. येस. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हे बघा, तुम्हाला माहीत असेल, मला एक सांगा सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट ज्याचे जास्त फॉर्म्स असतात. काय आहे बरं? सब्जेक्टचे काही फॉर्म्स असतात का? व्हर्बचे काही फॉर्म्स असतात की ऑब्जेक्टचे फॉर्म्स असतात? रूप कशाचे असतात नेमकं सांगा बरं एकदा? येस, येस, येस. तुम्हाला आन्सर्स द्यायचे. यू हॅव टू आन्सर मी गाईज. ओके? बिकॉज मिस्टेक्स आर अलाउड हिअर. ओके? येस. बट यू हॅव टू ट्राय गाईज. ओके? व्हेरी गुड प्रवीण सर. दॅट्स राइट. कशाचे फॉर्म्स असतात? व्हर्बचे. V1, V2, V3, V4 आणि V5. आता हे जे काही फॉर्म्स असतात ना, त्यात काही रेग्युलर असतात, काही इर्रेग्युलर असतात. तेही मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे, त्याचंही टेन्शन घेऊ नका. आत्ताच सगळं जर दिलं तर तुम्ही ब्लँक होऊन जाल. काही लोकं कदाचित, ठीक आहे? कारण काहीला एवढा लोड नको असतो. ओके गाईज? चला नो प्रॉब्लेम. ते आपण नंतर बघणार आहोत आणि त्याचे ट्रिक्स ध्यानात कसे ठेवायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचंही टेन्शन घ्यायचं नाहीये. ओके? पण सध्याला तरी 4-5 दिवस आपण एकदम बेसिक घेणार आहोत. नंतर तुमचं ॲडव्हान्स सुरू होईल. ठीक आहे? आणि डेली बेसिसवर आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. सध्या तुम्ही काय करायचंय, कमेंटमध्ये मला आन्सर्स द्यायचे. ओके? ठीक आहे ना? आन्सर्स कमेंटमध्ये द्यायचे आणि 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही रेडली स्वतःला अनम्यूट करणार आहात. तुमचा व्हिडिओ सुद्धा ऑन असणार आहे. सध्या मी व्हिडिओ ऑन नाही ठेवलाय. ओके? येस गाईज. ठीक आहे? चला सुरुवात करूयात लगेच. तर हे बघा, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट आज आपण हा फॉर्म्युला घेणार आहोत. ठीक आहे? त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब काही टू बीचे असतात, काही टू हॅवचे असतात. ते आपल्याला बघायचे. ओके? दुसरी गोष्ट, जसा काळ बदलतोय ना, तसे हेल्पिंग वर्ब सुद्धा बदलतात बरं. काळ बदलला की हेल्पिंग वर्ब बदलणार, काळ बदलला की त्याची डेफिनेशन बदलणार. डेफिनेशन ध्यानात नका ठेवू, पण त्याचे हेल्पिंग वर्ब्स ध्यानात ठेवा. ओके? कारण तुम्हाला इथे एक्झाम नाही द्यायची. ओके? यू डोंट हॅव टू गिव्ह एक्झाम हिअर. ओके? यू हॅव टू ट्राय टू स्पीक गाईज. ओके? यू हॅव टू अंडरस्टँड. तुम्हाला समजून घ्यायचंय आणि तुम्हाला बोलायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे? चलो लेट्स स्टार्ट. फर्स्ट टू बी. टू बी मीन्स व्हॉट? असणे किंवा एखादी क्रिया होणे. मीन्स व्हॉट? डोवर इज समथिंग. डोवर इज समथिंग. करता काहीतरी आहे. डोवर इज समथिंग. ठीक आहे? नेक्स्ट. करता काहीतरी आहे. करत्याची स्थिती काहीतरी आहे. ओके? म्हणजेच काय? टू बी इज नथिंग बट दी वर्ब अँड टू हॅव इज नथिंग बट दी वर्ब. ओके? ह्याचं टेन्शन घेऊ नका थेरॉटिकल पार्टचं. ओके? पण तुम्हाला एक माहिती पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला ते सांगते. ठीक आहे? चला. बघा आता, हे क्रियापद वस्तू किंवा व्यक्ती काय आहे? म्हणजेच काय? काय आहे? कुठे आहे? ओके. करता मीटिंगमध्ये आहे, करता शाळेत आहे, करता मैदानावर आहे. ओके. करता श्रीमंत आहे, करता गरीब आहे. हे शो करतोय टू बी. नेक्स्ट वन इज टू हॅव. टू हॅव मीन्स व्हॉट? कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे काहीतरी असणे. ओके. डोवर हॅज समथिंग. डोवर हॅज समथिंग. कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे काहीतरी आहे. ठीक आहे. आता हे बघा एकदम सिंपल डिफरन्स सांगते तुम्हाला टू बी आणि टू हॅवच्या सेंटेन्सेस मधला. ठीक आहे. टू बीच्या सेंटेन्समध्ये कर्त्याला काहीच प्रत्यय लागलेला नसतो. ओके. कर्ता ॲज इट इज तुम्ही घेत असता. पण टू हॅवच्या सेंटेन्समध्ये कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागलेला असतो. दॅट्स काय लागलेला असतो बरं? ला जवळ कडे म्हणजेच काय? कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे काहीतरी प्रत्यय लागलेला असतो. अग्री ऑन पॉइंट? येस. म्हणजेच काय? टू हॅव शोज दी ओनरशिप ऑर पोझिशन. फॉर एक्झाम्पल, माझी या घड्याळावर मालकी आहे. म्हणजेच काय? माझा या घड्याळावर मालकी आहे किंवा हक्क आहे. बरोबर? आय हॅव वॉच. आय हॅव एन वॉच. मला घड्याळ आहे, माझ्याजवळ घड्याळ आहे, माझ्याकडे घड्याळ आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आय हॅव अ नेकलेस. ओके. आय हॅव ए नेकलेस. माझ्याकडे नेकलेस आहे. ओके. आय हॅव बँगल्स. माझ्याकडे बांगड्या आहेत. ठीक आहे. अशी भरपूर माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅव मोबाईल. कर्त्याकडे काहीतरी आहे. ठीक आहे. चला लेट्स स्टार्ट. आता आपण काही ना हेल्पिंग वर्ब बघणार आहोत. देर आर 3 हेल्पिंग वर्ब्स ऑफ टू बी इन प्रेझेंट टेन्स. ओके. देर आर 3 हेल्पिंग वर्ब्स ऑफ टू बी इन प्रेझेंट टेन्स. पहिल्यांदा आपण टू बीचे हेल्पिंग वर्ब बघणार आहोत. नंतर आपण टू हॅवचे हेल्पिंग वर्ब्स बघणार आहोत. ओके. चला. दॅट इज एम इज आर. 3 हेल्पिंग वर्ब्स आहेत बरं. ओके. चला बघूयात आता आपण. पहिल्यांदा आपण करते बघतोय. ठीक आहे. आय मीन्स व्हॉट? आय मीन्स व्हॉट? आय मीन्स मी.
ही मीन्स व्हॉट? ही मीन्स तो, जेव्हा आपण एखाद्या जेंट्स बद्दल बोलतोय. ठीक आहे, तेव्हा तुम्ही ही यूज करणार आहात. शी मीन्स व्हॉट? ती. ओके, जेव्हा एखाद्या तुम्ही लेडीज बद्दल बोलणार आहात, तेव्हा तुम्ही शी यूज करणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट, इट मीन्स व्हॉट? इट कधी यूज करणार आहात तुम्ही? जर तुम्ही न्यूट्रल जेंडर बद्दल बोलताय, म्हणजेच नपुसकलिंगी, तुम्हाला माहित नाहीये त्याचं जेंडर काय आहे. ठीक आहे. तुम्ही प्राण्याबद्दल बोलताय, पक्ष्याबद्दल बोलताय, पण तिथं मेन्शन नाहीये एनिमल ऑर बर्ड्स मेन्शन नाहीये, तर तुम्ही इट यूज करणार आहात. ठीक आहे. किंवा करता नपुसकलिंगी आहे, म्हणजे थोडक्यात काय? हे बघा, ते करता नपुसकलिंगी आहे, ते वेगळं राहिलं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती आहे पलीकडच्या रूममध्ये कोणीतरी आहे, एकटंच आहे कुणीतरी, राईट? तुम्हाला माहिती आहे. पण कोण आहे ते माहित नाही, त्याचा जेंडरच माहित नाहीये. फिमेल आहे की मेन आहे. ओके, तुम्हाला माहितच नाहीये. तर तुम्ही काय करणार आहे? ओके, तर तुम्ही इट यूज करणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट बघा. एक गोष्टी नाव. वी मीन्स व्हॉट? आम्ही किंवा आपण. यू मीन्स व्हॉट? तू किंवा तुम्ही. ओके. अँड दे मीन्स व्हॉट? ते किंवा त्या. ओके. आता वी आणि दे हे काय झाले? प्लुरल प्रोनाउन्स. दीज आर दी प्रोनाउन्स. ओके, एक्सेप्ट नेम. नेम हे प्रोनाउन होऊ शकत नाही. ओके. नेम म्हणजेच काही तर प्रॉपर नाउन येऊ शकतं किंवा कॉमन नाउन येऊ शकतं. ठीक आहे. आता बघा, आता आय नंतर तुम्ही कंटिन्युअसली एम आपण हे यूज करत असतो हेल्पिंग वर्ब. आय नंतर आपण कंटिन्यू एम हे हेल्पिंग वर्ब यूज करत असतो. आता हे जे काही सर्वनाम दिलेत ना बघा तुम्हाला, त्याचा यूज आपण ऍज अ सब्जेक्ट म्हणून करत असतो. दॅट इज सब्जेक्ट. ओके. नेक्स्ट, आता हेल्पिंग वर्ब. आय नंतर आपण कंटिन्युअसली एम हे हेल्पिंग वर्ब यूज करत असतो. अँड एम मीन्स व्हॉट? आहे. आणि आय एम मीन्स व्हॉट? मी आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव काय झाले? एकवचनी सर्वनाम. ओके. आता हे बघा, आता एकवचनी जर सर्वनाम असेल, एकवचनी जर कर्ता असेल, तर तुम्हाला एक हेल्पिंग वर्ब यूज करावं लागतं, ते आहे इज. ठीक आहे, इज. ही इज मीन्स व्हॉट? तो आहे. शी इज मीन्स व्हॉट? ती आहे. ओके. एखाद्या व्यक्तीचं नाव, फॉर एक्झाम्पल प्रसाद. ओके, प्रसाद इज मीन्स व्हॉट? प्रसाद आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वी यू अँड दे. ओके. याच्यानंतर तुम्ही कंटिन्युअसली एक हेल्पिंग वर्ब यूज करणार आहात, दॅट्स आर. ओके. बघा, वी आर मीन्स व्हॉट? आम्ही आहोत किंवा आपण आहोत. यू आर मीन्स व्हॉट? तू आहेस किंवा तुम्ही आहात. ठीक आहे. आणि दे आर मीन्स व्हॉट? ते आहेत. ठीक आहे. इज इट क्लिअर? गाईज? यू हाऊ टू टाईप इन द चॅट बॉक्स? कम ऑन. चला पटकन टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. येस ऑर नो. यू हाऊ टू टाईप इन द चॅट बॉक्स. चला पटकन, चला रिस्पॉन्स हवाय मला. येस संतोष सर, निशा मॅम, श्रुती मॅम, प्राजक्ता मॅम. ओके. ओफो, मानस सर. ओके, व्हेरी गुड. वन प्लस, प्रवीण सर. ओके, सॅमसंग डॅश. ओके, व्हेरी गुड. सोनाली मॅम, नो प्रॉब्लेम. चला आता ना मी काय करणार आहे, हे बघा, दिस आर दी सब्जेक्ट. ओके. These are the helping verbs. These are the to be sentences in Marathi and these are the to be sentences in English. बघा, टू बी ची सेंटेन्स म्हणजेच काय? कर्त्याला तिथं काहीच प्रत्यय लागलेला नसतो. आणि टू हॅव च्या सेंटेन्स मध्ये कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागला असतो. ठीक आहे. हे बघा, सेंटेन्स ना एकच घेतलंय मी, फक्त त्यातले कर्ते बदललेत. ओके, सब्जेक्ट बदललाय. आता हे बघा, मी वर्गात आहे. व्हॉट इज द आन्सर? मी वर्गात आहे. आय एम इन द क्लास. मी वर्गात आहे. ठीक आहे. नाही, 1 मिनिट. 1 मिनिट गायज. ओ माय गॉड. ओ माय गॉड. 1 मिनिट हा. सेंटेन्सेस बघूयात आपण लगेच. हम्म. व्हॉट्स हॅपनिंग? मी वर्गात आहे. फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. काय यूज करायचा आहे फॉर्म्युला? येस गायज. येस, व्हेरी गुड. काय यूज करणार आहात तुम्ही इथं फॉर्म्युला? आय एम इन द क्लास. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. नेक्स्ट बघा, तो वर्गात आहे. तो म्हणजेच काय? एखादा जेंट्स वर्गात आहे. काय आन्सर येणार आहे?
ही इज इन द क्लास, ही इज इन द क्लास. ठीक आहे. नेक्स्ट, ती वर्गात आहे, शी इज इन द क्लास. ठीक आहे. ते वर्गात आहे, ते वर्गात आहे, कुणीतरी वर्गात आहे, पण तुम्हाला माहित नाही एक्झॅक्टली कोण आहे, जेंट्स आहे की लेडीज. ओके. त्यामुळे तुम्ही काय घेणार आहात तिथं, इट्स इन द क्लास, इट इज इन द क्लास. ठीक आहे. मुलगा वर्गात आहे, बॉय इज इन द क्लास. व्हेरी गुड. येस. आम्ही वर्गात आहोत किंवा आपण वर्गात आहोत, वी आर इन द क्लास, वी आर इन द क्लास. ठीक आहे. नेक्स्ट, तू वर्गात आहेस किंवा तुम्ही वर्गात आहात. मराठीमध्ये 2 सेंटेन्स होतील, पण इंग्लिशमध्ये मात्र एकच सेंटेन्स असणार आहे. दॅट्स यू आर इन द क्लास, यू आर इन द क्लास. ठीक आहे. नेक्स्ट गाईज, ते वर्गात आहेत, ते वर्गात आहेत मीन्स व्हॉट, दे आर इन द क्लास. ओके, दे आर इन द क्लास. ठीक आहे. चलो, नाउ इज देयर एनी डाउट, इज देयर एनी डिफिकल्टी गाईज, प्लीज फील फ्री टू आस्क मी इफ देयर इज एनी डिफिकल्टी. ओके. येस. व्हेरी गुड. राईट. नाही ना काही अडचण. आता एक काम करा, तुम्हाला एक काम करायचंय. आता जर तुम्हाला डेली बेसवर एक होमवर्क हवं असेल ना आणि क्लासच्या नोट्स हवे असतील ना, या तर मला एक काम करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. काय करायचंय तर मी तुम्हाला एक लिंक शेअर करते. ती लिंक पटकन सर्वांनी जॉइन करायचंय ग्रुप. ठीक आहे. येस. एक ग्रुप ना पटकन सर्वांनी जॉइन करायचा आहे. मी लिंक शेअर केलेली आहे चॅट बॉक्समध्ये. चलो, एक लिंक शेअर केली आहे, पटकन जॉइन करायची. ग्रुप लिंक. ओके. जेणेकरून तुम्हाला त्यावर होमवर्क येणार आहे तर डेली बेसिसवर. ठीक आहे. प्लस क्लासची जी काही रेकॉर्डिंग आहे तीही येईल तुम्हाला. ओके. चला. सॉरी, नोट्स येतील तुम्हाला. ठीक आहे. पटकन जॉइन करायचं ग्रुप. चलो गाइस. ओके. जॉइन केलाय? हॅव यू जॉइन दिस ग्रुप? डन, डन, डन. आता डन, जर जॉइन केलं असेल तर हे एकदा रीड करा. यू हॅव टू रीड दिस गाइस. कम ऑन. रीड करा पटकन सेंटेन्सेस. रीड करायचे आणि रीड करून झाल्यावर डन मॅम म्हणायचं. यू हॅव टू से मी डन मॅम. ठीक आहे. परत एकदा मी लिंक शेअर करते ग्रुपमध्ये. ओके. So done, 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 done. No problem at all. 1, 2, 3. Okay. Okay. So let's start. परत एकदा सेंड करायची आहे का? ओके. परत शेअर केली आहे. ओके. परत एकदा लिंक शेअर केली. डोंट वरी अबाउट दॅट. नो प्रॉब्लेम. चला. डन ना? ओके. आता आपण काही सेंटेन्स घेणार आहोत प्रॅक्टिससाठी. तुम्ही काय करायचंय? आराध्या मॅम थोड्या वेळाने होईल. आराध्या मॅम थोड्या वेळाने होईल. टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. येस. आता आपल्याला काही सेंटेन्सेस घ्यायचे आहेत प्रॅक्टिससाठी. ओके. आराध्य मॅम मला वाटतंय, चला तुम्ही मला एक मेसेज करा आराध्य मॅम. तुम्हाला माझा नंबर माहित असेल ना, मला एक मेसेज करा आराध्य मॅम. ठीक आहे. चलो, सेंटेन्स प्रॅक्टिस. प्रत्येकाने पटपट आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे. एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. चला. येस, मी पुण्याचा आहे. व्हॉट इज द आन्सर? फर्स्ट ऑफ ऑल, आय एम प्रगती मॅम अँड आय एम फ्रॉम अहिल्यानगर. ठीक आहे. चला, तुम्ही टाइप करायचे. तुम्ही कुठं आहात ते टाइप करा, काही प्रॉब्लेम नाही. येस आचल मॅम. येस प्रशांत सर. व्हेरी गुड.
ओ माय गॉड, आय एम फ्रॉम कोल्हापूर, आय एम फ्रॉम नाशिक. नाशिकचे खूप लोक असतात. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, कल्याण, लातूर, परभणी, यवतमाळ, नागपूर, पुसद, अहिल्यानगर, पुणे. ओके ओके ओके. महाराष्ट्र, कोल्हापूर, नागपूर, बदलापूर, मुंबई. चलो व्हेरी गुड. आणि ह्या ज्या काही गोष्टी पॉसिबल झाल्यात का बरं? ऑनलाईन क्लासमुळे झाल्यात. आय एम फ्रॉम बेंगलोर, ठाणे. ओके. येस, मुंबई. व्हेरी गुड. सांगली. येस. पिंपळे चिंचवड. ओके. हडपसर. ओके. अहिल्यानगर. पुण्यातले सगळे एरिया मला माहिती आहेत. मला नगरमधलं काही माहित नाही. एवढं मला पुण्यातलं माहिती आहे. येस. आय एम फ्रॉम सांगली. व्हेरी गुड. येस. काय आन्सर येतं याचं? आय एम फ्रॉम पुणे हे आन्सर येणार आहे. ओके. व्हेरी गुड. येस. आराध्या मॅम तुम्ही मला मेसेज करा. आराध्या निकम मॅम. ठीक आहे. तो एक चांगला नर्तक आहे. व्हॉट इज द आन्सर? कारण मी तुमचं नाव कुठेतरी बघितल्यासारखं झालंय, आराध्या मॅम. ठीक आहे. तो एक चांगला नर्तक आहे. व्हॉट इज द आन्सर? नर्तक म्हणजेच काय? डान्सर. यू हॅव टू टेक हिअर डान्सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. दीपाली मॅम, कोमल मॅम, झूम युजर. परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. ओके, ओके, ओके गाईज. तो एक चांगला नर्तक आहे. व्हेरी गुड. सानिका मॅम, ऋतुजा मॅम, निशा मॅम, रिओ. तो एक चांगला नर्तक आहे. ही इज अ गुड डान्सर. ओके. तो सर्वोत्तम नर्तक आहे. मग तिथं बेस्ट आलं असतं. ठीक आहे. येस. ती स्वयंपाकघरात आहे. व्हॉट इज द आन्सर? ती स्वयंपाकघरात आहे. काय आन्सर येईल आता? येस. प्रेपोजिशन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ओके. प्रेपोजिशन खूप इम्पॉर्टंट आहे बरं. हम्म. शी इज किचन नाही येणार. शी इज इन दी किचन येईल. त्यासाठीच प्रिपोजिशन मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. राईट. शी इज किचन, ती किचन आहे. शी इज इन दी किचन, ती किचन मध्ये आहे. बघा ना प्रिपोजिशन किती इम्पॉर्टंट आहे. बरोबर. हम्म. व्हेरी गुड. येस. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. आज खूप थंडी आहे. व्हॉट इज आन्सर? आज खूप थंडी आहे. कोल्ड. थंडीला आपण कोल्ड म्हणतो. तापेला आपण फिवर म्हणतो. कफ, खोकल्याला आपण कफ म्हणतो. ठीक आहे. येस. पण आता तुम्हाला असं नाही वाटत का आपण इथं ईट घ्यायला पाहिजे? तुमचं बरोबर आहे. पण आता इथं आपण तुम्हाला असं नाही वाटत का आपण इथं ईट घेऊ शकतो? येस ऑर नो? मग टाइप करा बरं एकदा. काय आन्सर येईल? चला. यू हॅव टू टाइप गाईज. चलो, चलो, चलो. हं. इट्स व्हेरी कोल्ड टुडे. इट्स सो कोल्ड टुडे. इट्स व्हेरी कोल्ड टुडे. ओके. आज खूप थंडी आहे. नेक्स्ट बघा. प्रसाद माझा सर्वोत्तम मित्र आहे. व्हॉट इज द आन्सर? प्रसाद माझा सर्वोत्तम मित्र आहे. हं. येस. प्रसाद माझा सर्वोत्तम मित्र आहे. येस, येस, येस. व्हेरी गुड. प्रसाद इज माय बेस्ट फ्रेंड. येस, दर्शना मॅम. येस, आकाश सर, दीपाली मॅम, वन प्लस, ओफो. व्हेरी गुड. येस, परफेक्ट. हम्म. सोनाली मॅम, कोमल. राईट. नेक्स्ट बघा. आम्ही सहलीसाठी उत्सुक आहोत. राईट. आणि उत्सुकला आपण म्हणत असतो एक्सायटेड. एक्सायटेड. चलो, व्हॉट इज द आन्सर? येस, पल्लवी मॅम, विओ, मोटोरोला. पल्लवी मॅम. येस, 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 गाइस. राइट. हं. हं. व्हेरी गुड. येस. वी आर. आम्ही सहलीसाठी उत्सुक आहोत. वी आर एक्साइटेड फॉर ट्रिप. ओके. व्हॉट इज द आन्सर? वी आर एक्साइटेड फॉर ट्रिप. ओके. एक्झॅक्टली. येस. पिकनिक म्हणू शकता, ट्रिप म्हणू शकता. ठीक आहे. एक्साइटेड, उत्सुक. ओके. नेक्स्ट बघा. तू खूप दयाळू आहेस. तू खूप दयाळू आहेस. व्हॉट इज द आन्सर गाईज? तू खूप दयाळू आहेस. आणि दयाळूला आपण म्हणत असतो काइंड. ओके. यू कॅन टेक युअर काइंड, काइंड, काइंड. चलो गाईज, कम ऑन. येस. बरोबर. येस. विओ, संतोष सर, वन प्लस, हर्षदा मॅम. चुकलं तर चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके. दिस इज द फर्स्ट स्टेज. ओके. दॅट यू आर लर्निंग. तू खूप दयाळू आहेस. यू आर व्हेरी काइंड. व्हेरी गुड. नेक्स्ट बघा. ते माझे शेजारी आहेत. ते माझे शेजारी आहेत. माय नेबर्स. माय नेबर्स. ते माझे शेजारी आहेत.
माय नेबर्स. काय लढत असणार सांगा? यू हॅव टू आन्सर मी गाईज. कम ऑन. दे आर. व्हेरी गुड. परफेक्ट. व्हिओ, संतोष सर, साहिल सर. ऍक्च्युली साहिल सर तुम्ही ना कोहोस्टला मेसेज करताय ना, त्यामुळं मला आन्सर्स नाही येते. श्रुती मॅम ऑल्सो. येस, दियान सर, आचल मॅम. परफेक्ट गाईज, परफेक्ट. व्हेरी गुड. दे आर माय नेबर्स. ओके. ते आपले शेजारी आहेत. दे आर आवर नेबर्स. ते तुमचे शेजारी आहेत. दे आर युअर नेबर्स. ते त्यांचे शेजारी आहेत. दे आर देअर नेबर्स. ठीक आहे. यू हॅव टू अंडरस्टँड द थिंग्स गाईज. तुम्हाला समजून घ्यायचंय पहिल्यांदा. ओके. दे आर माय नेबर. चुकलं तर चुकू द्या, पण आन्सर द्या. ठीक आहे. येस, परफेक्ट. नेक्स्ट बघा. शिक्षक कडक आहे. शिक्षक कडक आहे. काय आन्सर असेल आता? शिक्षक कडक आहे. व्हॉट इज द आन्सर? शिक्षक कडक आहे. आहेत नाही म्हटलं. आहेत म्हटल्यावर काय येणार आहे? प्लुरल येणार आहे, राईट? आणि आहे म्हटल्यावर व्ह्यू. दॅट्स रॉंग. आहेत आहे. देर इज सम डिफरन्स बिटवीन आहे अँड आहेत. आहेत म्हणजे आर, राईट? शिक्षक कडक आहे. टीचर इज स्ट्रिक्ट. ओके. शिक्षक कडक आहेत. टीचर्स आर स्ट्रिक्ट. टीचर्स आर स्ट्रिक्ट. आर गेटिंग माय पॉइंट? सॅमसंग, यू हॅव टू टेक हिअर टीचर्स. टीचर्स आर. टीचर इज. टीचर्स आर. टीचर इज. समजतंय का? समजतंय का? हे बघा. टीचर्स आर. टीचर is. समजले का? Yes or no guys? You have to type in the chat box or you have to thumbs up me. समजले का? If you are getting my point, then you have to thumbs up. Come on, come on, come on. Very good. Yes. तुम्हाला रिएक्शन मध्ये एक थम्स अप असा पॉइंट दिसत असेल ना? राईट. ओ माय गॉड. तुम्हाला फक्त रील्स बघता येतात. राईट. आणि रील्स बघता येतात म्हणूनच तुम्ही आपला क्लास जॉईन केला असं मला वाटतंय. ओके. थँक्स अ लॉट गाईज. ओ माय गॉड. थँक्स अ लॉट. म्हणजे तुम्हाला फक्त रील्स बघता येत नाहीत, तर तुम्हाला ह्यातल्या सुद्धा तुम्हाला झूम मधल्या सुद्धा भरपूर गोष्टी माहिती आहेत. ओके. कारण झूमचा यूज वाईट कामासाठी अजिबात नाहीये. ओके. थँक्स अ लॉट गाईज. थँक यू सो मच. असे जर तुम्ही लाईक केल्यात तर आम्हाला पण काहीतरी उत्साह येतो ना. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्स अ लॉट. चला चला चला. व्हेर इज दिस? चला, इथं काय आन्सर येईल मग तुमचं? टीचर इज स्ट्रिक्ट. टीचर इज. टीचर्स आर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. फुले सुंदर आहेत. फुले सुंदर आहेत. आता इथं आहेत म्हटलंय आणि फुले म्हटलंय, मग काय आन्सर येणार आहे? चला सांगा पटपट. आजच्या दिवस तुम्हाला क्लासला जरा वेळ होईल. ओके. चला, व्हॉट इज द आन्सर? फुले सुंदर आहेत. परफेक्ट. परफेक्ट. एक्सलंट. येस, फ्लावर्स आर. काय येणार येत आता? हे बघा. फ्लावर्स आर. आर. ओके. फ्लावर. 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. फ्लावर इज. ठीक आहे. व्हॉट इज द आन्सर? समजलंय ना? येस. फुले सुंदर आहेत. फ्लावर्स आर ब्युटिफुल. फुल सुंदर आहे. फ्लावर इज ब्युटिफुल. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. चला. आर यू गेटिंग माय पॉइंट? चलो, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. माझी आई आता व्यस्त आहे. व्हॉट इज द आन्सर? माझी आई आता व्यस्त आहे. चलो गाईज, कम ऑन. माझी आई आता व्यस्त आहे. ओ माय गॉड. सोनाली मॅम, टेक माय नेम. माझी आई आता व्यस्त आहे. माय मदर. माय मदर एकटीच ना. माय मदर्स म्हटले का? नाही. माय मदर इज बिझी नाव. बिझी म्हणजे काय? व्यस्त. ओके. नाव म्हणजे काय? आता. ठीक आहे. चलो गाईज, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा. बस भरलेली आहे. व्हॉट इज द आन्सर? बस भरलेली आहे. बस भरलेली आहे. आहे आहे. चला चला चला. भरलेली म्हणजेच काय? फुल. आणि रिकामी म्हणजे काय?
रिकामी म्हणजे काय? येस दर्शना मॅम, वैष्णवी, ओप्पो मॅम, सॉरी विओ, ओप्पो, विओ, दीपाली मॅम, शुभू मॅम, वन प्लस. ओ माय गॉड, सगळे मोबाईलचेच नावं ठेवले तुम्ही. सोनाली मॅम, तुम्ही फक्त टेक माय नेम म्हणताय, तुम्ही आन्सर द्या ना, मग नाव घेते ना तुमचं. ओके, सोनाली जैन मॅम. ओके, चला बस भरलेली आहे. बस इज फुल. नेक्स्ट, मुली बागेत आहेत. व्हॉट इज द आन्सर? मुली बागेत आहेत. हम्म. येस येस येस. कम ऑन गाईज, मुली बागेत आहेत. मुली, राईट. गर्ल्स गर्ल्स गर्ल्स. दीपाली मॅम, राईट. साक्षी मॅम, व्हिओ, दर्शना मॅम. मुली आहेत, अनेक मुली आहेत ना, मग काही लिहिता गर्ल्स. ठीक आहे. व्हॉट इज द आन्सर? गर्ल्स. कुठे? गर्ल्स आर अँड मुलगी आहे. गर्ल. ओ माय गॉड. गर्ल इज. ठीक आहे, समजलंय? गर्ल्स आर, गर्ल इज. ओके गाइस, व्हेरी गुड व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चला, 1 मिनिट हा. दी गर्ल्स आर इन दी गार्डन. गर्ल इज इन दी गार्डन. मुलगी बागेत आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुस्तक टेबलावर आहे. व्हॉट इज द आन्सर? व्हॉट इज द आन्सर? व्हॉट इज द आन्सर? चलो गाइस, कम ऑन. पुस्तक टेबलावर आहे. व्हॉट इज द आन्सर? येस, पुस्तक टेबलावर आहे. काही राहते इथं पुस्तक आहे. बुक इज. व्हेरी गुड. प्रशांत सर, जान्हवी मॅम, प्रवीण सर, आराध्या मॅम, प्रवीण सर, शुभ मॅम, सॅमसंग, संतोष सर, दीपाली मॅम. ओफो, बुक्स आर, पुस्तके आहेत. ओके. आणि बघा किती इम्पॉर्टंट आहेत हेल्पिंग वर्ड्स. दॅट्स ऑन. बुक इज टेबल असं होऊ शकतं का? पुस्तक टेबल आहे का? नाही. काय असणार आहे? बुक्स आर ऑन दी टेबल म्हणजेच काय? पुस्तके टेबलावर आहेत. ओके, कम ऑन. व्हेरी गुड. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. बुक इज ऑन द टेबल. चलो. येस. ओ माय गॉड. चला, पुस्तके कपाटात आहेत. व्हॉट इज द आन्सर? पुस्तके कपाटात आहेत. पुस्तके कपाटात आहेत. पुस्तके कपाटात आहेत. हम्म. पुस्तके कपाटात आहेत. व्हेरी गुड. पुस्तके. आता अगोदर पुस्तक होतं म्हणजे बुक आलं होतं, राईट? पुस्तके म्हटल्यावर काय येणार आहे? येस, दीपाली मॅम. दी आन्सर. बुक्स आर, आर येईल. ओके. साक्षी मॅम, परफेक्ट. प्रशांत सर, बुक्स आर. ओके. येस, जान्हवी मॅम, अक्षय सर, आकाश सर, व्हेरी गुड. काय येणार आहे? बुक्स आर इन दी कबर्ड. ठीक आहे, बुक्स आर इन दी कबर्ड. व्हेरी गुड. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. आय एम अप्रिशिएट यू. ओके. ओ माय गॉड. चलो, नो प्रॉब्लेम. माझी आई घरी आहे. व्हॉट इज द आन्सर? माझी आई घरी आहे. यू हॅव टू आन्सर मी. माझी आई घरी आहे. व्हॉट इज द आन्सर? व्हेरी गुड. परफेक्ट 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 परफेक्ट. चलो, नो प्रॉब्लेम. राईट. माय मदर इज होम असं येईल का? माझी आई घर आहे का? नाही, माझी आई घरी आहे. राईट. ऍट होम येईल. घरात आहे. इन होम येईल. ओके. घरी आहे, ऍट होम. घरात आहे, इन दी होम. ओके, इन दी हाऊस. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा. माझे मित्र शाळेत आहेत. व्हॉट इज द आन्सर? माझे मित्र शाळेत आहेत. व्हॉट इज द आन्सर? हम्म. चला, माझे मित्र शाळेत आहेत. ओके. व्हेरी गुड. सानिका मॅम, प्रवीण सर, राईट. दियान सर, आराध्या मॅम, कोमल मॅम. माझे मित्र शाळेत आहेत. माय फ्रेंड्स आर. माय फ्रेंड्स आर. ओके. आणि माझा मित्र शाळेत आहे. माय फ्रेंड इज. माय फ्रेंड इज. ओके. इथं काय येणार आहे? शाळा म्हणजे एक लोकेशन आहे, त्यामुळे इथं तुम्ही ऍड घेऊ शकता ना, बरोबर? माय फ्रेंड इज ऍट. माय फ्रेंड्स आर ऍट स्कूल. ठीक आहे, माय फ्रेंड्स आर ऍट स्कूल. नेक्स्ट, कुत्रा दरवाजाजवळ आहे. व्हॉट इज द आन्सर? कुत्रा दरवाजाजवळ आहे. हम्म. कुत्रा दरवाजाजवळ आहे. चला. कुत्रा सध्याला एकच घेतलाय, कुत्रा. एक वचनी करता. ओ माय गॉड. जान्हवी मॅम, व्हेरी गुड. वन प्लस. हर्षदा मॅम. ओ माय गॉड. प्रशांत सर, व्हेरी गुड. कुत्रा दरवाजाजवळ आहे. दी डॉग इज नियर दी डोअर.
रेडमी, प्राजक्ता मॅम, मानस, प्रिया मॅम, ओफो, व्हेरी गुड. कुत्रे रस्त्यावर आहेत. काही माणसं कुत्रे रस्त्यावर आहेत. आता इथं कुत्रा घेतला होता. तिथे कुत्रे आलेत. बरोबर. चला. येस. कुत्रे रस्त्यावर आहेत. परफेक्ट. ऑन दी रोड ना? राइट. ऍक्च्युली श्रुती मॅम तुम्ही ना होस्टला मेसेज करताय. ओके. त्यामुळे तुमच्या मेसेजकडे दुर्लक्ष होतंय. ओके. होस्टला मेसेज करा. यू हॅव टू मेसेज टू होस्ट. ओके. म्हणजे दुर्लक्ष होत नाही, बाकी काही नाही. वैशाली मॅम, येस. ओफो, प्रिया मॅम, ओके. व्हेरी गुड. गायत्री मॅम, ओके. श्रुती मॅम, येस. शुभू मॅम, मिस पालोडकर, ओके. डॉग्स आर ऑन द रोड, ओके. ठीक आहे श्रुती मॅम. चला एकदा रीड करा. यू हॅव टू रीड दिस गाईज, कम ऑन. यू हॅव टू रीड दिस. झालंय ना? रीड करा. रीड झाल्यावर डन मॅम म्हणा. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका. जास्त टेन्शन घेऊच नका. एक काम करा. तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. ठीक आहे. त्या लिंकला ना पटकन फॉलो करा आणि बॅकला या. जेणेकरून आपल्याला लगेच सिलेबस पुन्हा सुरू करता येईल. ठीक आहे. एक लिंक दिली तुम्हाला Instagramची. ओके. जेणेकरून तिथे जर आपण काही डेली सेंटेन्सेस पोस्ट टाकत असतो, तर त्या तुम्हाला रीड करता येतील. ओके. काही अपडेट्स असतील आपल्या क्लासच्या तिथे भेटतील. ठीक आहे. एक तुम्हाला Instagramची लिंक शेअर केली आहे. ओके. पटकन फॉलो करायचं आणि बॅकला यायचं. टेन्शन घ्यायचंच नाही अजिबात. ठीक आहे. चला. आणि डन मॅम म्हणायचे. झाल्यावर डन मॅम म्हणायचे. ठीक आहे. नसेल तर नसू द्या. काही प्रॉब्लेम नाही. नसेल तर कशाला टेन्शन घेता जास्त. ओके. व्हेरी गुड. येस. परफेक्ट. डन, डन, डन. तुम्हाला चॅट बॉक्समध्ये शेअर केली लिंक. ठीक आहे. चॅट बॉक्समध्ये लिंक शेअर केली आहे. डन ना? नो प्रॉब्लेम. डन. ओके. रीड केलंय तुम्ही सगळं? रीड झालंय? हॅव यू रीड दिस? एकदा रीड करा. आणि हो, असं मनातल्या मनात रीड नाही करायचंय. मनातल्या मनात रीड नाही करायचंय. कसं रीड करायचंय? समजा हे बघा. माय मदर इज ॲट होम, माय मदर इज ॲट होम, माय मदर इज ॲट स्कूल असं रीड करू शकता. ओके. दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने रीड करा. ओके. दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने रीड करायचंय. नसेल Instagram, नो प्रॉब्लेम. ओके. ठीक आहे. चलो. कारण हे बघा, तुमचं काय असतं माहितीये का, जेव्हा तुम्ही एखादं बुक वाचता ना किंवा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय ना, तुम्हाला काय वाटतं, "अरे ईझी आहे, मला बोलता येईल हे डायरेक्टली." पण ॲक्चुअलमध्ये जेव्हा तुम्ही 4 लोकात जाताय, तेव्हा मात्र काय होतं, तुमच्या मनात असतं पण तोंडात येत नाही. ओके. काय होतं, वेगळंच तुम्ही काहीतरी बोलून जाता. मनात एक असतं. ओके. तुम्हाला काय करायचंय, जे मनात आहे ते ओठावर आणायचंय. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक सेंटेन्स वाचून बघा. ओके. जरी आता सध्याला तुमचा आवाज मला येत नाही, तुम्ही वाचू शकता ना तुमच्या घरी. माझे मित्र शाळेत आहेत, माय फ्रेंड्स आर ॲट स्कूल, कुत्रा दरवाजाजवळ आहे, द डॉग इज निअर द डोअर असं रीड करायचंय. ओके. म्हणजेच काय, यू हॅव टू डू द लिप मूव्हमेंट. ओके. तुम्हाला ओठांची हालचाल करायची, वाचायचंय. ठीक आहे. ओके. नो प्रॉब्लेम. चला. नाहीतर फक्त बघत नका चालू त्या सेंटेन्सकडे आणि मनातल्या मनात रीड करू नका. ओके. थँक्स अ लॉट. ओह माय गॉड! व्हॉट इस धिस? 1 मिनिट हां. आता ना आपल्याला टू हॅवचे हेल्पिंग वर्ड्स घ्यायचे. आता टू बीचे नाही घ्यायचेत. ओके. येस. प्रिपेअर राहायचं लगेच तुम्ही. यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. व्हॉट इस हॅपनिंग गाईज? ओके, ओके, ओके. नो प्रॉब्लेम.
आता हे बघा, नेक्स्ट 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 आता आपल्याला घ्यायचे टू हॅवचे हेल्पिंग वर्ड्स. ठीक आहे. देअर आर टू हेल्पिंग वर्ड्स ऑफ टू हॅव इन प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये टू हॅवचे दोन हेल्पिंग वर्ड्स आहेत. दॅट इज हॅव अँड हॅज. हॅव अँड हॅज. ठीक आहे. तेही बघूयात आपण आता. आय, ही, शी, इट, नेम. ओके. वी, यू अँड दे. दीज आर दी प्रोनाउन्स. ओके. नामाऐवजी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? प्रोनाउन्स असं म्हणत असतो. राईट. तर हे आपण सब्जेक्ट म्हणून घेत असतो. ओके. चला. तर आता हे बघा, हॅव कधी युज करायचा आणि हॅज कधी युज करायचा हे आपल्याला पहिल्यांदा बघायचंय. ठीक आहे. चलो. आता हे बघा, आय नंतर तुम्हाला माहित आहे आपण हॅज युज करतो की हॅव? हॅव युज करतो. बरोबर. हे बघा, डोवर हॅज समथिंग म्हणजेच काय? कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे काहीतरी आहे. कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे आहे काहीतरी आहे. डोवर हॅज समथिंग. ठीक आहे. हे बघा, आय हॅव मीन्स व्हॉट? मला माझ्याजवळ माझ्याकडे काहीतरी आहे. ठीक आहे. ही हॅज मीन्स व्हॉट? त्याला त्याच्याजवळ त्याच्याकडे काहीतरी आहे. ओके. कर्त्याला काहीतरी प्रत्यय असला की समजायचं टू हॅवचं सेंटेन्स. कर्त्याला काहीच प्रत्यय नसला तर समजायचं टू बीचं सेंटेन्स. ठीक आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. हे बघा, वी हॅव मीन्स व्हॉट? आम्हाला आमच्याजवळ आमच्याकडे काहीतरी आहे. यू हॅव मीन्स व्हॉट? तुला तुझ्याजवळ तुझ्याकडे किंवा तुम्हाला तुमच्याजवळ तुमच्याकडे काहीतरी आहे. अँड दे हॅव मीन्स व्हॉट? त्यांना त्यांच्याजवळ त्यांच्याकडे काहीतरी आहे. ओके. समजलंय का कन्सेप्ट? आय, वी करता जर आय, वी, यू, दे असेल तर हॅव यूज करणार आहात. करता जर एकवचनी असेल, ही, शी, एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर हॅज यूज करणार आहात. समजलंय? आर यू गेटिंग माय पॉइंट? येस. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर गाईज? इज इट क्लिअर? Okay, 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 okay. Gayatri ma'am saying yes, ma'am. Vaishali ma'am, Janvi ma'am, Aradhya ma'am. Very good, guys. Okay, okay, okay. Very good. No problem, no problem, no problem. हम्म. चला. आता एक सेम फॉर्मॅट मध्ये आपण सेंटेन्स घेणार आहोत. ठीक आहे. हे जे काही आहे ते सगळे प्रोनाउन्स आहेत. दीज आर दी हेल्पिंग वर्ड्स. ओके. अँड दीज आर दी टू हॅव सेंटेन्सेस इन मराठी लँग्वेज अँड दीज आर दी टू हॅव सेंटेन्स इन इंग्लिश लँग्वेज. ओके. यू कॅन सी हिअर गाईज. इथं काय सांगितलं होतं मी? कर्त्याला काहीतरी प्रत्यय आहे. काय प्रत्यय आहे इथं? कडे. इथं पण कडे. सगळीकडे आपण कडेच घेतलाय. राईट. इथं तुम्ही बघू शकता, मला पुस्तक आहे, माझ्याकडे पुस्तक आहे, माझ्या जवळ पुस्तक आहे. व्हॉट इज द आन्सर? आय हॅव ए बुक. आय हॅव ए बुक. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्याच्याकडे पुस्तक आहे. त्याच्याकडे पुस्तक आहे म्हणजेच काय? एखाद्या जेंट्सकडे पुस्तक आहे. तुम्ही काय राईट डाऊन करणार आहात? ही हॅज ए बुक. ही हॅज ए बुक. ठीक आहे. त्याच्याकडे पुस्तक आहे. नेक्स्ट, तिच्याकडे पुस्तक आहे. व्हॉट इज द आन्सर? तिच्याकडे पुस्तक आहे. शी हॅज ए बुक. शी हॅज ए बुक. एखाद्या लेडीजकडे पुस्तक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, मुलाकडे पुस्तक आहे. एका मुलाकडे पुस्तक आहे. राईट. मुलाकडे, मुलगा एकच आहे ना. मग काय येईल? बॉय हॅज ए बुक. बॉय हॅज ए बुक. ओके. नेक्स्ट, आपल्याकडे पुस्तक आहे किंवा आमच्याकडे पुस्तक आहे. व्हॉट इज द आन्सर? वी हॅव ए बुक. वी हॅव ए बुक. तुझ्याकडे पुस्तक आहे किंवा तुमच्याकडे पुस्तक आहे. यू हॅव ए बुक. मराठीमधनं दोन सेंटेन्सेस होतात, पण इंग्लिशमध्ये मात्र एकच सेंटेन्स असणार आहे. दॅट इज अ यू हॅव ए बुक. ओके. नेक्स्ट बघा, येस, त्यांच्याकडे पुस्तक आहे. दे हॅव ए बुक. त्यांच्याकडे पुस्तक आहे. दे हॅव ए बुक. ठीक आहे. मुलांकडे पुस्तक आहे. मुलांना पुस्तक आहे. मुलांजवळ पुस्तक आहे. व्हॉट इज द आन्सर? बॉईज हॅव ए बुक. हे बघा, इथं सिंग्युलर असल्यामुळे हॅज आलंय. प्लुरल असल्यामुळं हॅव आलंय. ठीक आहे. इथं असंही होऊ शकतं. आपल्याकडे पुस्तक आहे. आपल्याला पुस्तक आहे. आपल्याजवळ पुस्तक आहे. राईट. आमच्याकडे पुस्तक आहे. आम्हाला पुस्तक आहे. आमच्याजवळ पुस्तक आहे. ठीक आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? व्हेरी गुड. येस. चला. आता हे बघा, तुम्ही म्हणाल मॅम हे ए बुक, ए बुक, ए बुक असं का घेतलंय? कंपल्सरी घ्यायचं असतं का? नाही. आता हे बघा, कशाच्या अगोदर घेतलंय? बुकच्या अगोदर घेतलंय. ओके. बुक इज नथिंग बट दी कॉमन नाउन. काय आहे? कॉमन नाउन आहे. ठीक आहे. जर ते कॉमन नाउन एक वचनी असेल तरच तुम्ही ए घेणार आहात. जर अनेक वचनी असेल तर तुम्ही ए घेणार नाही आहात. ओके. ए हे आर्टिकल तुम्हाला घ्यायचं नाहीये. जर कॉमन नाउन काय असेल? अनेक वचनी असेल तर. ठीक आहे. येस महेश सर, हॅव आणि हॅज कधी वापरायचं? ओके. हॅव करता आता हॅव आणि हॅज हे टू हॅवच्या सेंटेन्स मध्ये वापरावं लागतं प्रेझेंट टेन्स मध्ये.
टू हॅवच्या सेंटेन्स मध्ये वापरावं लागतं प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणजेच काय, कर्त्याला जर काहीतरी प्रत्यय लागला तर तुम्ही हॅव किंवा हॅज यूज करणार आहात. ओके. दुसरी गोष्ट, करता जर आय, वी, यू, दे असेल तर तुम्ही हॅव यूज करणार आहात. करता जर ही, शी, इट असेल, ओके, तर तुम्ही हॅज हेल्पिंग वर्ड यूज करणार आहात. ठीक आहे. व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा, सेंटेन्सेस फॉर प्रॅक्टिस. चलो, माझ्याकडे गिफ्ट आहे. व्हॉट इज द आन्सर? माझ्याकडे गिफ्ट आहे, काय आन्सर असेल? चला पटपट टाईप करा. माझ्याकडे गिफ्ट आहे, मला गिफ्ट आहे, माझ्या जवळ गिफ्ट आहे. व्हेरी गुड प्रशांत सर, व्हिओ, आराध्या मॅम, ओफो, व्हेरी गुड. येस येस येस, राईट. कोमल मॅम, संतोष सर, हर्षदा मॅम, ओके, शीतल मॅम, साहिल सर, आय हॅव, व्हेरी गुड. सोनाली मॅम, येस. वैष्णवी मॅम, येस. प्राजक्ता मॅम, येस. डी आन्सर, येस. संतोष सर, दर्शना मॅम, ओफो, शावमी, येस गाईज. काय येणार आहे? आय हॅव ए गिफ्ट, कारण एकच गिफ्ट आहे म्हणून आय हॅव ए गिफ्ट येईल, राईट. नेक्स्ट बघा, त्याला मित्र आहेत, त्याला मित्र आहेत, काय आन्सर येणार आहे? येस. हम्म, त्याला मित्र आहेत, व्हेरी गुड. काय येणार आहे? दे. आता इथं काहीतरी प्रत्यय लागलाय, म्हणजेच काय? साहिल सर, त्याला मित्र आहेत, ही हॅज फ्रेंड्स, ओके, ही हॅज. आराध्या मॅम, डॅश रॉंग. सॅमसंग, डॅश रॉंग. काय येणार आहे? ही हॅज फ्रेंड्स, ठीक आहे. नेक्स्ट बघा, तिच्याकडे वेळापत्रक आहे. व्हॉट इज द आन्सर? आता ती वेळापत्रकाला आपण टाइम टेबल पण म्हणू शकतो किंवा स्केड्यूल पण म्हणू शकतो, ठीक आहे. यू कॅन से स्केड्यूल और यू कॅन से टाइम टेबल, टाइम टेबल, ठीक आहे. परफेक्ट. व्हॉट इज द आन्सर? हम्म, हॅव नाही, हॅज येईल, राईट. सॅमसंग, सॅमसंग, दी आन्सर हॅज, ठीक आहे. येस, शी हॅज स्केड्यूल और शी हॅज टाइम टेबल. येस दर्शना मॅम, राईट. प्रसादकडे नोंदी आहेत. व्हॉट इज द आन्सर? प्रसादकडे नोंदी आहेत. हम्म, प्रसादला, प्रसाद जवळ, प्रसादकडे नोंदी आहेत. नोंदी म्हणजेच काय? नोट्स, ठीक आहे. येस. येस गाइज, प्रसाद हॅज नोट्स, ओके, व्हेरी गुड. साक्षी मॅम, येस. दर्शना मॅम, येस. ओफो, येस. परफेक्ट. ओफो, ओफो, हॅव घ्यायचंय, हॅज घ्यायचंय, हॅज, ठीक आहे. तुम्ही हॅव घेतलंय, राईट. नेक्स्ट बघा, आमच्याकडे खूप काम आहे, आम्हाला खूप काम आहे, आमच्या जवळ खूप काम आहे. व्हॉट इज द आन्सर? आम्हाला, आमच्या जवळ, आमच्याकडे खूप काम आहे, खूप काम आहे, खूप काम आहे. हम्म, राईट 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 राईट. काय नसेल सर येणार आहे? आय हॅव, सॉरी, वी हॅव लॉट ऑफ वर्क, लॉट ऑफ वर्क, लॉट ऑफ वर्क, ठीक आहे. परफेक्ट. तुमच्याकडे काही प्रश्न आहेत, तुम्हाला काही प्रश्न आहेत, तुमच्या जवळ काही प्रश्न आहेत. व्हॉट इज द आन्सर? तुमच्या जवळ, तुम्हाला, तुमच्याकडे काही प्रश्न आहेत. हम्म, डू यू हॅव नाही, डू यू हॅव क्वेश्चन म्हणजेच काय? तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का? ठीक आहे. काय आन्सर येईल तर? येस गायत्री मॅम, परफेक्ट. यू हॅव सम क्वेश्चन्स, काही म्हणजेच काय? सम, ठीक आहे. परफेक्ट. साक्षी मॅम, हर्षिता मॅम, प्राजक्ता मॅम, सोनाली मॅम, देवेंद्र कुमार सर, सानिका मॅम, संतोष सर, परफेक्ट. नेक्स्ट बघा, त्यांच्याकडे बॅग आहे. व्हॉट इज द आन्सर? त्यांच्याकडे बॅग आहे, त्यांना बॅग आहे, त्यांच्या जवळ बॅग आहे. संतोष सर, सारिका मॅम, परफेक्ट. वैष्णवी मॅम, साहिल सर, व्हेरी गुड. त्यांच्याकडे बॅग आहे, दे हॅव ए बॅग, दे हॅव ए बॅग, ठीक आहे. त्यांच्याकडे बॅग आहे, दे हॅव ए बॅग. एकदा रीड करा. यू हॅव टू रीड दिस गाईज, देन विल गो अहेड. चलो चलो चलो.
तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये एक लिंक शेअर केली आहे, पटकन सबस्क्राईब करून बॅकला या, ठीक आहे, कारण त्यावर आपण डेली यूज सेंटेन्सचे भरपूर व्हिडिओज टाकत असतो, ठीक आहे. एक लिंक दिली तुम्हाला युट्यूबची, ओके, सबस्क्राईब करून लगेच बॅकला यायचंय, जरी इंस्टाग्राम नसलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. येस, चॅनलला सबस्क्राईब करून लगेच बॅकला यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला भरपूर काही तिथं डेली सेंटेन्सचे व्हिडिओ टाकले आहेत, ओके, एकदम इझी लँग्वेज मध्ये. हम्म. येस, कमॉन. झाल्यावर डन मॅम म्हणायचंय आणि रीड पण करायचंय, ठीक आहे. ओके. ओ माय गॉड. व्हेरी गुड. डन मॅम, डन मॅम, डन मॅम. डन ना. ओके ओके ओके. चलो. येस, सबस्क्राईब करून बॅकला यायचंय, जेणेकरून आपल्याला लगेच सिलेबसला सुरू करता येईल, ठीक आहे, सुरू करता येईल. आता आपण काही सेंटेन्सेस बघणार आहोत. चलो. चला, विद्यार्थ्यांना परीक्षा आहे. व्हॉट इज द आन्सर? विद्यार्थ्यांना परीक्षा आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा आहे. व्हॉट इज द आन्सर? अनेक विद्यार्थी आहेत ना, मग काय आन्सर येईल? येस, स्टुडंट. जान्हवी मॅम, स्टुडंट्स हॅव, ठीक आहे. स्टुडंट्स हॅव, स्टुडंट हॅज, स्टुडंट्स हॅव, स्टुडंट हॅज, ठीक आहे. परत एकदा लिंक शेअर केली, ओके. परत एकदा लिंक शेअर केली आहे. येस. काय येणार आहे? स्टुडंट्स हॅव एन एक्झाम, ठीक आहे, मेनी नाही, फक्त एन एक्झाम. लीनाला 2 मुले आहेत. व्हॉट इज द आन्सर? लीनाला 2 मुले आहेत. हम्म. सीमा मॅम, लीना तर एकटी आहे, मग काय येणार आहे? हॅव नाही येणार सीमा मॅम. प्रशांत सर, हॅव नाही येणार. लीना एकटी आहे, लीनाला 2 मुलं आहेत. मॅम, हॅव आणि हॅज कधी यूज करायचं? पहिली गोष्ट, प्रेझेंट टेन्स मध्ये टू हॅवच्या सेंटेन्सेस मध्येच यूज करायचं. दुसरी गोष्ट, कर्त्याला काही प्रत्यय असेल तरच यूज करायचं, राईट? म्हणजेच काय, टू हॅवच्या सेंटेन्स मध्ये कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागला असतो, तेव्हाच हॅव किंवा हॅज यूज करायचंय. अँड थर्ड थिंग, ओके, in case of I, we, you, they, you have to use have. And in case of singular noun, he, she, it, you have to use has. करता एकवचनी असेल हॅज यूज करता करा, करता अनेक वचनी असेल हॅव यूज करा, ठीक आहे. येस. आता लीनाला 2 मुली आहेत. काय आन्सर येणार आहे? लीना हॅज 2 किड्स, ठीक आहे. हत्तीला मोठे कान आहेत. व्हॉट इज द आन्सर? हत्तीला मोठे कान आहेत. आजचे दिवस लेट होईल क्लासला, ओके. उद्यापासून एका तासात संपून जाईल तुमचा क्लास. येस 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 मिस्टर मानस. काय आन्सर येणार आहे? व्हेरी गुड. सॅमसंग, येस. जान्हवी मॅम, दॅट्स रॉंग. जान्हवी मॅम, हत्ती तर एकटा आहे ना, ओके. मग काय येईल? हत्ती एकटा आहे म्हटल्यावर एलिफंट हॅज अँड एलिफंट्स हॅव, ठीक आहे. एलिफंट हॅज, येस पल्लवी मॅम, व्हेरी गुड. जान्हवी मॅम, ओके. सारिका मॅम, एलिफंट हॅज बिग इयर्स. नेक्स्ट, कारला 4 चाकं आहेत. व्हॉट इज द आन्सर? हम्म. कारला 4 चाक आहेत. हम्म. प्रशांत सर, नो. पल्लवी मॅम, कार हॅज इल, राईट? साक्षी मॅम, हॅज इल, ओके. व्हेरी गुड. कार हॅज 4 व्हील्स. व्हेरी गुड. येस, व्हिओ. पाचपुते मॅम. हम्म. कार हॅज 4 व्हील्स. ओके, नेक्स्ट. राम आणि श्याम जवळ खेळण्या आहेत. व्हॉट इज द आन्सर? राम आणि श्याम जवळ खेळणी आहेत किंवा खेळण्या आहेत. येस. दोघं आहेत म्हटल्यावर काय येणार आहे? हॅव येईल, राईट? दोघं म्हटल्यावर हॅव येईल, राईट? व्हेरी गुड. सारिका मॅम, प्रशांत सर, परफेक्ट. जान्हवी मॅम, हर्षिता मॅम, संतोष सर, दीपाली मॅम, परफेक्ट. राम अँड श्याम हॅव टॉयज, ठीक आहे. व्हेरी गुड. साहिल सर, माझ्या मैत्रिणीकडे तिकिटे आहेत. व्हॉट इज द आन्सर?
माझ्या मैत्रिणीला तिकिटे आहेत, मैत्रिणीजवळ तिकिटे आहेत, मैत्रिणीकडे तिकिटे आहेत. ओके. अजून 15 मिनिटं क्लास आहे. ठीक आहे. काय आन्सर येईल? तिकिटे म्हणजेच काय? तिकीट्स. ओके. माझ्या मैत्रिणीकडे माय फ्रेंड हॅज. माझ्या मैत्रिणींकडे माय फ्रेंड्स हॅव. ओके. मग आता इथं काय येणार आहे? माय फ्रेंड हॅज. माय फ्रेंड ऍक्च्युली आज गाईज 3 तास क्लास घेतलाय आणि दिवसभर बोलत आहे आज, त्यामुळे मला आता इच्छाच राहिली नाही बोलायची. ठीक आहे. नाही तुम्ही म्हणाल काय काय झालंय मॅमला? अजून एक क्लास आहे. ओके. 8:15 ते 9. चला. काय आन्सर येईल? माय फ्रेंड हॅज तिकीट. ओके. नेक्स्ट बघा, खोलीला नवीन दरवाजे आहेत. व्हॉट इज द आन्सर? खोलीला नवीन दरवाजे आहेत. संतोष सर व्हेरी गुड. व्हेरी गुड. थँक्स अ लॉट प्राजक्ता मॅम. म्हणजे आता जरा माझी एनर्जी लो झाली. एवढी बडबड बडबड बडबड. येस. खोलीला नवीन दरवाजे आहेत. रूम हॅज न्यू डोअर्स. येस प्रशांत सर. रेस्ट घ्यायची आता 9 वाजता. आत्ताच नाही रेस्ट. 8:15 ते 9:15 क्लास अजून. चला. खोलीला नवीन दरवाजे आहेत. रूम हॅज न्यू डोअर्स. व्हेरी गुड. परफेक्ट. स्पोकनचाच आहे क्लास पुढचा पण. त्यांच्या शेजाऱ्यांकडे काय आहे आता इथं त्यांच्या शेजाऱ्यांकडे? त्यांच्या शेजाऱ्याकडे कुत्रा आहे. आता एक शेजारी आहे राईट. मग काय येईल? त्यांच्या शेजाऱ्याकडे कुत्रा आहे. व्हॉट इज द आन्सर? आणि हो कुणाला जर सारिका मॅम दे हॅज नाही येणार. ठीक आहे. कुणाला जर अबॅकसचा सेशन जॉईन करायचं असेल ना तर मला मेसेज करा. ठीक आहे. अबॅकसचा सेशन. येस. टीचर ट्रेनिंग. येस. त्यांच्या शेजारीकडे कुत्रा आहे. देअर नेबर हॅज. नेबर हॅज. ठीक आहे. व्हेरी गुड. देअर नेबर हॅज डॉग. नेक्स्ट बघा. शेजाऱ्यांकडे बाग आहे. व्हॉट इज द आन्सर? शेजाऱ्यांकडे बाग आहे. साहिल सर व्हेरी गुड. येस. अजून किती वेळ क्लास? येस. शेजाऱ्यांकडे बाग आहे. व्हॉट इज द आन्सर? शेजाऱ्यांकडे नेबर्स हॅव गार्डन. ओके. परफेक्ट. प्रशांत सर ऍक्च्युली तो पेड सेशन आहे. ओके. आणि तो सेशन खूप पुढे गेलेला आहे. आमच्या शेजाऱ्यांकडे 2 कार आहेत. व्हॉट इज द आन्सर? These are the pre-demo sessions. Okay. You will get all information of this class by day after tomorrow. Okay. आमच्या शेजाऱ्यांकडे 2 कार आहेत. What is the answer? हम्म. सेशन खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. पुढे जेव्हा तुम्ही बोलायला लागणार आहात ना तेव्हा खूप इंटरेस्ट येतो. ओके. म्हणजेच 3-4 दिवसानंतर. आमच्या शेजाऱ्यांकडे 2 कार आहेत. Our neighbors have 2 cars. ओके. परफेक्ट. चला आता ना मला हे बघायचं आता आपण काही ऍडिशनल सेंटेन्स बघणार आहोत. तुम्ही काय म्हणता? मॅम आम्हाला बोलायला सगळं समजतं फक्त बोलता येत नाही. तेच आता आपल्याला एक्झाम घ्यायची. त्यासाठी मी अगोदर तुम्हाला इंग्लिश सेंटेन्सेस देणार आहे. तुम्हाला ते सेंटेन्स मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे. चला लेट्स स्टार्ट. लेट्स प्ले. बुक इज इंटरेस्टिंग. व्हॉट इज द आन्सर? आता इंटरेस्टिंग म्हणजे काय? आता हे बघा किती अवघड वाटतं बरं. इंटरेस्टिंग म्हणजेच काय? येस. काय? परफेक्ट. मनोरंजक राईट. मनोरंजक राईट. मनोरंजक. व्हेरी गुड. ओके. हम्म. पुस्तक खूप मनोरंजक आहे. बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग राईट. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बघा. बुक हॅज मेनी पेजेस. काय आन्सर येईल? आता हे बघा पहिल्यांदा काय होतं? बुक आलं होतं. बुक इज. इथं काय आलंय? बुक हॅज. दिस नथिंग बट दी टू हाफ सेंटेन्स राईट. बुक हॅज मेनी पेजेस. व्हॉट इज द आन्सर? येस. बुक हॅज मेनी पेजेस. पुस्तकाला अनेक येस पुस्तकाला अनेक पानं आहेत राईट. हम्म. येस पुस्तकाला खूप पाने आहेत राईट. बुक हॅज मेनी पेजेस. परफेक्ट. नेक्स्ट बघा. दी ट्री इज टॉल.
ट्री इज टॉल. व्हॉट इज द आन्सर? उंच. टॉल म्हणजेच काय? उंच. आणि ट्री म्हणजेच काय? झाड. राईट. व्हेरी गुड. जान्हवी मॅम, मोटोरोला, हर्षदा मॅम, वैष्णवी मॅम. आता प्रत्येकाचे नाव घेणे एवढी आता माझ्यात एनर्जी उरली नाही, कारण अजून मला प्रॅक्टिस घ्यायची आहे मुलांची पुढच्या सेशनला. ठीक आहे. जे आपले पेड सेशन्स आहेत त्यात प्रॅक्टिस घ्यायची आहे, ग्रुप डिस्कशन करायचंय, त्यांना अगोदर एक्सप्लेन करायचंय, नंतर त्यांना चान्स द्यायचा आहे. ओके. 1-to-1 सेशनसाठी प्रॅक्टिस घ्यायची आहे. ठीक आहे. अजून खूप मुलांना तोंड द्यायचंय. इथं सगळे तुम्ही शांत आहात. तिथं त्यांच्यासोबत बोलायचंय मला. ओके. येस. ओह माय गॉड! येस, शुअर. बॉटल आणून ठेवली होती. छोट्या मुलाला घेऊन गेला तो. छोटा मुलगा आहे माझा 2 वर्षाचा. चलो. नो प्रॉब्लेम. ट्री इज टॉल. झाड उंच आहे. ओके. सोनाली मॅम, यू विल गेट ऑल फोटोज इन दॅट ग्रुप. ओके. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला भेटतील ऑल फोटोज. ओके. पर्सनली तुम्हाला भेटणार नाहीये बघा, कारण पर्सनली जर तुम्हाला शेअर केले ना, आमचं WhatsApp ब्लॉक होतं. परिणामी तुमच्या उद्याच्या क्लासचं काय? तुम्हाला लिंक कशी शेअर करायची WhatsApp ब्लॉक झालं तर? कारण एवढे स्टुडंटला जर पर्सनली शेअर केलं ना, खूप अवघड होतं. ठीक आहे. त्यामुळं, त्यामुळं तुम्हाला जे काही फोटोज असतील ते त्या ग्रुपवर येतील. एक ग्रुप आहे ना तो. आता तुम्ही जो जॉइन केलाय त्यावर येतील. ठीक आहे. थँक्स अ लॉट. थँक्स अ लॉट. The tree has many branches. What is the answer? The tree has many branches. डेमो सेशन फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आपला क्लास पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट नाहीये. ओके. परत म्हणताल. येस. ट्री हॅज मेनी ब्रांचेस. व्हॉट इज द आन्सर? हम्म. झाडाला अनेक शाखा आहेत, फांद्या आहेत. व्हेरी गुड. येस. राईट. झाडाला खूप फांद्या आहेत. बरोबर. नेक्स्ट बघा. दी कार इज फास्ट. दी कार इज फास्ट. फास्ट म्हणजेच काय? जलद. ओके. चला, काय आन्सर येईल बरं मग? किती वाजलेत? 8:15 ला क्लास आहे. मला लवकर संपावं लागेल आता. ठीक आहे. दी कार इज फास्ट. व्हॉट इज द आन्सर? कार जलद आहे. ओके. व्हेरी गुड. येस, येस, येस. कार जलद आहे. कार इज फास्ट. ओके. नेक्स्ट बघा. दी कार हॅज न्यू इंजिन. व्हॉट इज द आन्सर? चलो. दी कार हॅज न्यू इंजिन. हम्म. यू विल गेट ऑल इन्फॉर्मेशन इन दी क्लास बाय डे आफ्टर टुमॉरो. परवा दिवशी इन्फॉर्मेशन भेटेल. आता कशाला टाइमपास करता? जोपर्यंत फुकट होते तोपर्यंत शिकत राहायचं. टेन्शन नाही घ्यायचं. ओके. कार हॅज न्यू इंजिन. कारला नवीन इंजिन आहे. ठीक आहे. नेक्स्ट. चिल्ड्रन आर हॅपी. व्हॉट इज द आन्सर? चिल्ड्रन आर हॅपी. चिल्ड्रन म्हणजे काय? मुले. चाइल्ड म्हणजेच काय? मूल. ओके. हम्म. येस. 2 ते 3 मिनिटांमध्ये मला सेशन संपवावं लागेल. येस. मुलं खुश आहेत. व्हेरी गुड. येस. नेक्स्ट बघा. चिल्ड्रन हॅव टॉयज. चिल्ड्रन हॅव टॉयज. व्हॉट इज द आन्सर? चिल्ड्रन हॅव प्लुरल आहे ना चिल्ड्रन. चाइल्ड हॅज, चिल्ड्रन हॅव. ठीक आहे. काय आन्सर येईल बरं? चला बरं सांगा बरं. पटा पटापट सांगा. व्हेरी गुड. येस. ओके. चिल्ड्रन हॅव टॉयज. मुलांकडे खेळणी आहेत. ओके. नेक्स्ट. दी फोन इज एक्सपेन्सिव्ह. मला मुलांचे मेसेज यायला लागलेत. मॅम लिंक, मॅम लिंक, मॅम लिंक. यू कॅन सी सम मेसेजेस गाईज. 4 ते 5 मेसेज आलेत. मॅम, मॅम लिंक. व्हेन विल आय गेट लिंक? फोन इज एक्सपेन्सिव्ह. फोन महागडा आहे. राईट. फोन इज एक्सपेन्सिव्ह. ऑर तुम्ही कॉस्टली पण म्हणू शकता. कॉस्टली म्हणजे पण महाग. ठीक आहे. येस. नेक्स्ट बघा. दी फोन हॅज गुड कॅमेरा. दी फोन हॅज गुड कॅमेरा. दी फोन हॅज गुड कॅमेरा. व्हॉट इज द आन्सर गाईज? कम ऑन. काय आन्सर असेल बरं? फोन हॅज गुड कॅमेरा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. राईट, राईट, राईट. संतोष सर, झूम युजर, IQ. ओके. येस, येस, येस. फोनचा कॅमेरा चांगला आहे. राईट. फोनचा कॅमेरा चांगला आहे. 1 मिनिट. मी लगेच तुम्हाला होमवर्क शेअर करते. ठीक आहे. ज्यांना होमवर्क भेटला त्यांनी लगेच असं करायचंय. ओके. ग्रुपमध्ये चेक करा होमवर्क भेटलाय का. आणि लवकरात लवकर होमवर्क कंप्लीट करून मला फोटो शेअर करायचे. एक व्यवस्थित 200 पेजेसची नोटबुक बनवा. ठीक आहे. येस. यू हॅव टू मेक दी नोटबुक. ओके. व्यवस्थित मला आन्सर द्यायचे आहेत आणि तुम्हाला ना उद्या संध्याकाळी 5-6 ला मी तुम्हाला सगळे होमवर्कचे फोटो शेअर करेन.
त्याचंही टेन्शन घ्यायचं नाहीये, पण लवकरात लवकर मला होमवर्क मात्र तुम्ही शेअर करायचे आहेत. ठीक आहे? येस गाईज, येस गाईज, येस गाईज. चला भेटलाय का बघा? लगेच ग्रुपमध्ये लगेच थम्स अप करायचं. ओके? यू हॅव टू थम्स अप मी इन द ग्रुप. चलो भेटलाय का बघा? भेटला? मॅम, सोनू मॅम लगेच येईल. राखी मॅम येतोय होमवर्क. ठीक आहे? अजून पोहोचला नाहीये तुमच्यापर्यंत. पोहोचलाय. काही मुलांना पोहोचलाय सुद्धा. ठीक आहे? लवकरात लवकर होमवर्क कंप्लीट करून मला फोटो शेअर करायचे आहेत. ज्या नंबरवरून तुम्हाला लिंक आली आहे ना, त्या नंबरला फोटो शेअर करा. काही अडचण नाही. किंवा कोणत्याही ॲडमिन नंबरला फोटो शेअर करा. ठीक आहे? कोणताही ॲडमिन नंबर असू द्या, फोटो शेअर करा. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? चला. 3T6. ओके. आलाय तुम्हाला होमवर्क. ग्रुपला आलाय. ठीक आहे? चलो. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. विल स्टॉप हिअर. आज आपल्याला इथे थांबावं लागतंय. लवकरात लवकर सर्वांनी होमवर्क कंप्लीट करून मला त्याचे फोटो शेअर करायचे. ठीक आहे? फोटोज क्लिअर काढायचे. ठीक गाईज? No problem. We stop here. Okay. And this is what that I have taught you today. Okay. Thanks a lot. व्यवस्थित होमवर्क कंप्लीट करा. मला त्याचे फोटो शेअर करा. उद्या तुम्हाला टेस्ट असणार आहे. ओके. थँक्स अ लॉट. मला लगेच लवकर मुलांना लिंक शेअर करावी लागेल. थँक्स अ लॉट. बाय.